हानी आहे? अहमदनगर शहरात आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी ज्या मोठ्या संख्येने अभिषेक कळमकरच्या प्रचारात साथ दिलेली लोकांनी, जनतेने आज ज्या माझ्यावर प्रसंग घडला, नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी मला बेदम मारहाण केली. मी बोलेगाव परिसरात माझी बहीण आणि मी चाललो होतो आणि तिथं गेलो. त्या ठिकाणी त्यांना ते 100 मीटरच्या शाळेच्या आतमध्ये जवळपास अंतरावर होते आणि त्या अंतरावर असताना माझी बहिणीने त्यांना एकच शब्द दिला का फक्त बाळांनो थोडं पुढं व्हा. तर त्यांना बहिणीला न मारता त्यांनी माझ्यावर बेदम हल्ला केला आणि मला इतकं मारलं की विचारताच होय नाही. या गुंडांचा कुठंतरी काहीतरी नायनाट झाला पाहिजे. नगरकरांनो जागे व्हा, आता ही संधी परत येणार नाही. मी त्याला तिथल्या जनतेला विचारा, मायबाप जनतेला विचारा, मी जर खोटं बोलत असेल ना, मी आज संध्याकाळी मरत. मी जर खोटं बोलत असेल तर, माझी बहीण जर खोटं बोलत असेल तर 3 बार भेटणार. मी एक शब्दसुद्धा खोटं बोलत नाही आहे. तिथल्या मला वाटमोडे सत्रे फुंड बेलकर वाकळे 2-3 वाकळे मते यांनी सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून सगळ्यांनी मिळून आणलं मला. आणि आधी ग्रामपंचायतीचे तिथं लोक होते, त्या लोकांनी सुद्धा आणलं. आणि प्रशासनासमोर पोलीस म्हटले की हे आम्हाला ऐकत नाहीत. पोलीस म्हणे आम्ही यांना मागे जायला सांगितलं, हे गुंडगिरी करतात. 3 पोलिसांसमोर यांना मारलं, पोलीस काहीही करू शकले नाहीत. तर ते पोलीस यंत्रणा आता हतबल आहे यांच्यासमोर. पोलीस यंत्रणा यांच्यापुढे भुक्की पाडलेली. कारण की याच्या अगोदर सुद्धा यांनी SP ऑफिस फोडून सुद्धा ते अजूनसुद्धा काही बी करू शकतात. आता या आम जनतेचं तर काही सांगत नका, कारण की प्रत्येकाच्या माय बहीण जनतेला माहितीच आहे कोणाचे ताबे मारले, कोणाचे पोरं मारले, कोणाचे काय मारले. माझा धंदासुद्धा सारंगनगरमध्ये उद्या मला पण मारून टाकतील याचा मला भरोसा नाही आहे. मी जर मेलो तर याला कारणीभूत नगरचे आमदार संग्राम भैया जगताप आणि वाकळे परिवार हे राहणार आहे, याला तुम्ही पूर्णपणे खात्री घ्या. आणि नीट ऐका मला ना, मी अभिषेक कळमकर, दादाभाऊ कळमकर यांच्या घराजवळ होतो. मी त्यांना एक शब्दसुद्धा बोलले नाही. तिथल्या बोलेगावच्या ग्रामस्थांना जाऊन तुम्ही स्वतः जाऊन विचारा. जर मी याबद्दल एक खोटं शब्द तरी बोलत असेल तर मला तुम्ही म्हणाल ती शिक्षा द्यायला मी आणि बोलायला तयार आहे. आणि ज्या गुंडांनी मला मारले त्यांना मारुती शपथ घ्यायला लावा. मी काय बोललो का त्यांना? मी एक शब्दसुद्धा बोललेला नाही आहे. त्यांनी फुकाट आम्हाला मारहाण केलेली. आम्हाला टीप मिळाली की बोलेगाव केंद्रावर काहीतरी गडबड आहे म्हणून मी आणि उमेश भांबेरकर तिथे पोहोचलो. तिथं पोहोचल्यावर 100 मीटरच्या आतमध्ये त्यांचे 50 ते 60 लोक उभे होते. जेव्हा मी म्हटलं की हे पोलिसांना तिथल्या मी क्वेश्चन केला की हे लोक इतक्या जवळ कसे उभे आहेत, तर पोलीस म्हणे हे आमचं ऐकत नाहीत. मी म्हटलं नाही सगळ्यांना हटवा, नाही तर मी इथलं बंद करेल पोलिंग असं म्हटलं. त्यांना वाटलं मी अधिकारी आहे. म्हटलं ते बाहेर जायला लागले. मग म्हणे तुम्ही कोण आहे, मला आय कार्ड दाखवा. मी म्हटलं मी अभिषेकची बहीण. असं म्हटलं ते म्हणे तुमच्यावर कोण आलंय? म्हटलं हा उमेश भांबेरकर. 10 लोक त्याच्या अंगावर पळत गेली आणि त्याला मारायला सुरुवात केली. 3 पोलीस होते, पोलिसांना काहीही करता आलं नाही. त्याच्यात पोलिसांच्या कंट्रोलच्या बाहेर होतं. मी एकटी महिला, माझ्या अंगावर धावून आले, माझ्याशी काही करता येईना म्हणून त्याला इतकं मारलं, खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारलं. पोलिसांना काहीही करता आलं नाही तिथे. मग दुसऱ्या याच्यावर पोलीस बूथवरनं काही पोलीस आले, तेव्हा त्यांनी हे केलं. तर तिथे एक महिला पोलीस होत्या, त्यांना पण लागले वाटतं या मारहाणीत. तर त्यांचा पण तुम्ही जबाब घ्या असं माझं म्हणणं आहे. आणि त्याला तर इतकं मारलं विचारता सोय नाही. आणि ही पूर्ण दादागिरी आणि त्यांच्या साईडनी हे म्हणजे जर महिला सुरक्षित नसतील, पोलीस कर्मचारी काही करू शकत नसतील, तर खरंच नगरच्या सुरक्षेबाबत आम्हाला फार मोठा क्वेश्चन मार्क आहे आता.